दुसरे राजाचा 4 अध्याय, 2 किंग्स चॅप्टर 4 वर्स 1 to 7, दुसरा 4 अध्याय वचन 1 ते 7. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की अलिशाच्या जीवनामधला हा 6वा चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की ज्या वेळेस अलिशाने आपली सेवा सुरू केली, अलिशाच्या आयुष्यात परमेश्वराने 28 चमत्कार केले, एलियाच्या द्वारे 14 चमत्कार केले. आणि जे दुप्पट अभिषेक म्हणतो आपण, ते दुप्पट म्हणजे चमत्कारामध्ये सुद्धा दुप्पट अभिषेक आला. एलियाने 14 केले, अलिशाने 28 चमत्कार केले. 29वा चमत्कार म्हणजे काय आहे की अलिशा जेव्हा मेला होता, त्या हाडांवरती मेला माणूस पडला, तो माणूस जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. आणि पाहतो की ज्या वेळेस परमेश्वराने अलिशाची नियुक्ती केली, त्यावेळेस अलिशाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने खूप मोठा बदल केला. प्रेज द लॉर्ड. आणि पाहतो की अलिशाला माहिती नव्हतं की त्याच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना येईल की त्या घटनेचं उत्तर त्याच्याकडे नसणार. आणि जेव्हा परमेश्वराने अलिशाची नियुक्ती केली, तेव्हा अलिशा आपल्या वडिलांच्या शेतात 12 बैलांबरोबर शेताची नांगरणी करत होता. म्हणजे 12 बैल होते, त्याच्यावर 13वा बैल अलिशा बनला होता. आणि अलिशा त्या बैलांबरोबर आपल्या वडिलांच्या शेताची मळणी करत असे, जुंपणी करत असे, नांगरणी करत असे. आणि प्रामाणिकपणे अलिशा ते काम करत होता. आणि ज्या वेळेस अलिशाला एलियाने हाक मारली, तेव्हा एलिया म्हणाला, अलिशा तू माझ्या मागे ये. बोला अलिशा तू माझ्या मागे ये. बोला अलिशा तू माझ्या मागे ये. अलिशा तू माझ्या मागे ये. आणि जेव्हा अलिशा एलियाच्या मागे निघाला, तेव्हा अलिशाने सर्वात पहिली गोष्ट ही केली की आपल्या शेतीचे हत्यार जी होती, जी अवजारं जी होती, ते शेतीचे हत्यार त्याने जाळले. बोला शेतीचे हत्यार जाळले. शेतीचे हत्यार जाळले. मग आता शेतीचे हत्यार का जाळले असतील? का लाकडं नव्हती का तिकडे आजूबाजूला? होती. परंतु अलिशाने आपल्या नांगरणीचे, आपल्या शेतीचे हत्यार जाळण्याचं कारण असं असेल की जेव्हा अलिशाला असं वाटलं, मला वाटतं असं ते सांगितलं असेल त्याला, जर तू हे आत्ता नाही जाळलं, जर तू हे हत्यार आत्ता नाही जाळली, तर जशी जशी तू एलियाच्या मागे जाशील, तुझी सेवा वाढेल. मग त्यानंतर तुझ्याकडे सेवेमध्ये पैसा नसेल, तुला सन्मान मिळणार नाही. मग त्यानंतर तुला असं वाटेल की मी एकदा खूप श्रीमंत होतो, मी परत माझ्या शेतीकडे जातो, परत मळणी करतो, परत बापा रिक्वेस्ट करतो, परत हत्यारं घेतो आणि परत बाया झुमती करतो, तर मला सर्व धन प्राप्त होईल. पण अलिशाला समजलं, जर मला पुढे जायचं असेल तर आत्ताच मला माझा भूतकाळ सर्व काही इथे जाळला पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत मी माझा पास जाळत नाही, तोपर्यंत परमेश्वर मला फ्युचरमध्ये कधी घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. अलिशाने सर्वात पहिली गोष्ट केली की मला माझ्या हत्यार याच ठिकाणी जाळले पाहिजे. जेव्हा त्याने सर्व हत्यार जाळले, तेव्हा त्याने बलिदान केलं बैलांचं. आणि त्यानंतर अलिशा एलियाच्या मागे प्रामाणिकपणे गेला. तो किती वर्ष एलियाच्या मागे गेला हे कुणालाच माहित नाही, पण इतिहास असा म्हणतो तो 12 वर्ष होता. असं कदाय असेल करा, कारण की तो प्रत्येक बैल 1-1 वर्ष सांगतो. प्रेज द लॉर्ड. तो 12 बैलांवर असल्यामुळे कदाचित 12 वर्ष देवा सांगितलं असेल आणि प्रत्येक बैल 1 वर्ष ठरवतो. आणि जेव्हा एलियाला समजलं आता माझी जायची वेळ आलेली आहे, तेव्हा अलिशा त्याच्या मागे प्रामाणिकपणे जात आहे. आता हे लक्षात ठेवा, इथे बरेच लोक बसलेले आहेत, मंडळीचे एल्डर्स सुद्धा आहेत की नाही इकडे. माझी एक विनंती आहे, अलिशा प्रामाणिकपणे एलियाच्या पायावरती पाणी ओतायचा. त्याने एलियाकडून काहीच अपेक्षा केली नाही की शुनेमकरांचा मुलगा कसा जिवंत होतो हे मला शिकव, ती कुऱ्हाड कशी तरंगती हे मला शिकव, अन्न कसं चांगलं होतं हे मला शिकव, अग्नीचे रथ कसे ते मला शिकव. असं त्याने काहीच मागितलं नाही. तो प्रामाणिकपणे एलियाच्या पायावरती पाणी ओत राहिला. बोला पाणी ओतत राहिला. पाणी ओतत राहिला. आणि त्याने किती वर्ष केले पण सांगत नाही बायबल. परंतु लक्षात ठेवा,
अलिशाला एक माहिती होतं की एलिया, मी सर्व काही सोडून मागे आलेलो आहे, कारण की तुझ्यामध्ये जे आहे ते इतकं पॉवरफुल सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्यासाठी माझी आई, माझं वडील, माझं धन, माझं शेत, माझा पैसा, मी सर्व काही सोडून त्या अभिषेकासाठी तुझ्या मागे मागे आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. जर मला पैशाची इच्छा असती तर मागे कधी नसता आलो. मी स्वतःच श्रीमंत बापाचा मुलगा आहे. प्रेज द लॉर्ड. जर मला सन्मान हवा असता तर माझं शेत मी वाढवलं असतं, बैल वाढवली असती, सन्मान मिळाला असता. अलिशाला हे पण समजलं, जर मी अधिकाराच्या अधीन आहे तर मी अधिकारी नक्की बनणार. प्रेज द लॉर्ड. समजतं माझं बोलणं? ज्यांना ज्यांना अधिकाराच्या अधीन कधी येता आलं नाही ते आयुष्यात कधी अधिकारी बनले नाही. बायबलमध्ये उदाहरणं पण आहेत. उदाहरण नंबर 1, अबशालोम. पाहायचं मला म्हटले तुम्ही भरपूर वेळ घ्या, मला समजतं मी पाळके. अबशालोमचं एक वैशिष्ट्य आहे, वडील जिवंत असताना त्याला राजा बनायचं होतं आणि अबशालोम लवकर उठायचा, लोकांची चुंबन घ्यायचा, लोकांची हात मिळवणी करायचा, द्वारा उभं राहायचा, त्यांना काउन्सिल करायचा. पण अबशालोमचा एक प्रॉब्लेम आहे, अबशालोमला या सर्व गोष्टी स्वतःकडून हव्या आहेत, देवाकडून नाही. मग तो वडिलांच्या अधीन नसल्यामुळे काय झालं, जेव्हा तो पळू लागला, दावीदाने मागे लागू लागलं, त्याचे केस अडकले आणि अबशालोम आपल्या केसांमुळे तो गुंतून मेला. त्याचाच भाऊ अदोनिया, देवाचं वचन सांगतं, अदोनियाचं वैशिष्ट्य आहे, तो इतका सुंदर होता, बायबल सांगतं की त्याच्या वडिलांनी त्याला कधीच दापलं नाही. या दोघांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, या दोघांना कधीच अधिकाराच्या अधीन येता आलं नाही. मग त्याच्यामध्ये अधिकारी कधी बनले नाही. देवाच्या राज्यामध्ये ज्याला अधिकाराच्या अधीन येता येतं तोच मनुष्य अधिकारी बनतो, आणि ज्याला कधी अधीनता आली नाही तो नेहमी बंडखोर बनतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अलिशाला हे पण समजलं की एलियाच्या मागे जाण्यामध्ये काय मोला मोठं काय बक्षीस मिळणार नाही, पण जी सॅक्रिफाईस मी केलेली आहे त्या सॅक्रिफाईस योगे देवाचं काम आहे. तर लक्षात घ्या, सक्सेस विदाउट सॅक्रिफाईस इज झिरो. बलिदानाशिवाय किंवा त्यागाशिवाय यशाला काहीच किंमत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी घ्या. मी स्वतः एक लॉ स्टुडंट आहे सर, मी LLB करत आहे. माझ्या वर्गामध्ये भरपूर ज्ञानी डॉक्टर लोक आहेत, ज्या गप्पा मारताना मला एक समजतं, ते म्हणतात कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. तर मला कळलं सक्सेस विदाउट सॅक्रिफाईस इज झिरो. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, शैक्षणिक क्षेत्र घ्या, एंटरटेनमेंट फील्ड घ्या, मेडिकल फील्ड घ्या, बिब्लिकल फील्ड घ्या, ज्याही ठिकाणी लोकांनी त्याग केलेला आहे तीच माणसं आयुष्यात वर गेलेली आहेत. ज्यांना त्याग कधी करता आला नाही ते तिथेच राहिले आणि बाकीचे वर गेले. अलिशाला हे समजलं, मी इतका मोठा त्याग केलेला आहे, सर्व सोडलेलं आहे, मला वडिलांची आठवण येते पण आठवण सुद्धा आता मी ते टाळून गेलेलो आहे, सोडलं. का? म्हणून की परमेश्वरा तुझं कार्य या सॅक्रिफाईसच्या पेक्षा सर्वात मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हाच मुलगा जो एलियाच्या पायावरती पाणी टाकायचा, आता हाच मुलगा एलिया स्वर्गात गेल्यानंतर समुद्र बघा नदी दुभांगणारा माणूस आलेला आहे. हालेलुया. जो अलिशाच्या पायावरती पाणी टाकायचा, आता तोच अलिशा यार्देन नदी दुभांगणारा माणूस झालेला आहे. हालेलुया.
तो पाणी टाकता टाकता परमेश्वर इतका त्याला वर नेतो की पाणी टाकत 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 आता टाकण्याचं काम बंद झालं. आता हेच पाणी तुला 2 भागात करायचं आहे. हेच देवाचं काम आहे. तू अधीन राहिलास, तू प्रामाणिक राहिलास, तू क्रियेमध्ये राहिलास, तू फेथफुल राहिलास, तू ऑनेस्ट राहिलास, तू सॅक्रिफाईस केला आहेस. या सर्वांचा लेखाजोखा जरी तुझ्या सहकर्मी नाही ठेवला पण देवाच्या राज्यामध्ये या सर्वांचा लेखाजोखा झालेला आहे. वेर यू आर फेथफुल यू आर फ्रुटफुल. हालेलुया. जर मी प्रामाणिक आहे तर याचाच अर्थ माझ्या झाडाला, माझ्या वेलीला भरपूर फळ येणार. जिथे फेथफुलनेस आहे तिथे फ्रुटफुलनेस आहे. आणि जे काही जिवंत आहे ते वाढत आहे आणि जे काही वाढत आहे ते फळ देत आहे. जर मी जिवंत आहे आणि वाढत नाही आणि वाढत नाही आणि फळ देत नाही याचाच अर्थ माझा प्रॉब्लेम माझ्या मुळांमध्ये आहे, माझ्या फळांमध्ये नाही. हालेलुया. 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 प्रॉब्लेम चर्चचा नाही, प्रॉब्लेम पास्टरचा नाही, प्रॉब्लेम माझ्या मुळामध्ये आहे. द प्रॉब्लेम इज विथ माय रूट्स. तुम्ही लाखो चर्च बदला, तुम्हाला परफेक्ट चर्च आयुष्यात कधी मिळणार नाही. परफेक्ट पाळक पण कधी मिळणार नाही. या सर्व गोष्टी अलिशा या लाईफच्या गोष्टी आहेत. कॅरेक्टर बिल्डिंग आहे. हे सर्व अलिशा एलियाच्या मागे जात असताना अलिशा शिकलेला आहे. आता सर्वांना मोठं पुलपिट, बड़ा पास्टर, बड़ा चर्च चाहिए, बड़ा कांग्रेगेशन चाहिए. क्यों? शो ऑफ करने के लिए. हो, मला माहिती आहे. इजंट दॅट राईट? हो की नाही? मग आता मला जास्ती समजतं पास्टर पेक्षा, मी जास्ती 1 डिग्री जास्त शिकलेलो आहे. तुम्ही लाखो शिका. There is no problem with that. परंतु जो त्याग त्या सेवकाने केला आहे त्या त्यागाची नक्कल तुम्ही आयुष्यात कधी करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जसा जसा अलिशा मागे राहिला, जेव्हा एलिया गेला तो म्हणतो हाय स्वामी, हाय स्वामी. ईशा रथांनो, मग एलिया तुला काय पाहिजे? तू माझ्याकडे बघशील तो मग दुप्पट वाटा पाहिजे, माझ्याकडे बघशील तर तुला हा अभिषेक मिळून जाईल. तो बघतो, तो जगांगावर येतो. त्यानंतर अलिशा आपला जुना जागा फाडतो आणि नवा जागा घेतो. आता याचाच अर्थ एक नवीन भविष्य बघता, एक नवीन वाणी, एक नवीन वेव आता इस्रायलमध्ये आलेली आहे. हालेलुया. 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 हे पण लक्षात घ्या, एलियाच्या आयुष्यात सतत त्याच्या मागे एक वैरी होता, तो म्हणजे इजबेल. अलिशाला आयुष्यात कधी इजबेलचा सामना कधीच करावा नाही लागला. एलियाने त्याला इजबेल बरोबर कसं लढायचं हे कधीच शिकवलं नाही. जर मी अलिशा आहे आणि जर मी कुणाच्या अधीन आहे तर परमेश्वर तुम्हाला तुमच्या लीडरच्या द्वारे शिकविल की येणारा इजबेलशी कसं लढायचं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग अलिशा सेवा सुरू होती. त्या सेवेमध्ये 4था चमत्कार आहे, 6वा चमत्कार आहे. आणि 7वा 4था पाहतो की त्या ठिकाणी एक विधवा येते. ती म्हणती, गुरुजी तुझा सेवक माझा नवरा आता मरण पावला आहे. बोला, तुझा सेवक माझा नवरा आता मरण पावला आहे. ती हे पण सांगते आपल्या नवऱ्याबद्दल वै सांगते की माझा नवरा जो होता हा देवाचं भय धरणारा होता. मग आता ती अलिशाला सांगत असताना आता नवऱ्याच्या चाड्या करत नाही. ती परिस्थिती सांगते की माझी एक समस्या अलिशा, माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे आणि कर्ज तर आहेच आहे. आता माझ्याकडे 2 मुलं आहेत. त्या 2 मुलांना कर्जदार येत आहे आणि त्यांना गुलाम म्हणून तो घेऊन जाणार आहे. मग अशी परिस्थिती आल्यावरती ती पत्नी जी आहे आपली केस अशी प्रेझेंट करते, सांगते, दिस इज माय इंट्रोडक्शन. अलिशा, तुझा सेवक माझा नवरा मरण पावला आहे. म्हणजे याचाच अर्थ आता माझा नवरा परत कधी येणार नाही. माझा नवरा परत कधी. ती हे पण सांगते की अलिशा, मी आता एक विधवा झालेली आहे. काय झालेली आहे? त्या विधवेपणा दुःख मला आहेच आहे.
अजून एक दुःख आहे, माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. अजून एक दुःख आहे, जी माझी 2 तरुण मुलं आहेत, त्या तरुण मुलांना कर्जदार त्यांना कदाचित घेऊन जाईल. मी अशीच म्हातारी होईल, मुलं माझ्यापेक्षा लांब जातील, मी मरून जाईल, मग कधी बघता येणार नाही. आणि आता अलिशा, दिस इज माय स्टोरी. बोला, दिस इज माय स्टोरी. This is my story. बोला, दिस इज माय स्टोरी. This is my story. गॉड नोज माय हिस्ट्री. God knows my history. बरोबर आहे की नाही? बट इट इज हिज स्टोरी. हालेलुया. जसं ती इंट्रोडक्शन करते, अलिशा तिला विचारतो, तुझ्या घरात काय काय आहे? आता एक महिन्यामध्ये तुझ्या घरात काय आहे? एकमेकाने बोला, मला तर बोलाच बोला तुम्ही. एक महिन्यामध्ये तुझ्या घरात काय काय आहे? तुझ्या घरात काय काय? 27 इंचचा टीव्ही आहे. तुझ्या घरात काय काय आहे? 3 बेडरूम हॉल किचन आहे. तुझ्या घरात काय काय आहे? 1+ फोन आहे, 2 आयफोन्स आहे. तुझ्या घरात काय काय आहे? फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. आता त्यांना विचार, तुझ्या फोन मध्ये काय काय? बोला 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 बोला. तुझ्या फोन मध्ये काय काय? बोला, एकाने बोला. मध्ये काय? बोला, तुझ्या फोन मध्ये काय काय आहे? तुझ्या फोन मध्ये काय काय? सगळ्यांची गुगल हिस्ट्री चेक करा. बरोबर आहे की नाही? तुझ्या फोन मध्ये तुझ्या घरात काय काय? म्हणजे माझ्या घरात काय नाही. एका तेलाच्या घडाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीच नाही. काय घरात? एका तेलाच्या घडाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीच नाहीये. मग ही स्त्री अशी म्हणते अलिशाला की अलिशा, माझं एक मनोगत तुला व्यक्त करते. ते मनोगत असं आहे की मला हे समजत नाही की अशी परिस्थिती परमेश्वर आपल्या प्रियजनांच्या आयुष्यामध्ये का आणतो. बरोबर आहे की नाही? इतका माझा नवरा प्रामाणिक सेवा करत होता, पण माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे. आता कर्ज तर नाहीच नाही. लक्ष द्या प्लीज. माझी 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांना आता बाप नाहीये. काय नाहीये? मी 2 मिनिटांसाठी का आकडे वाचतो. माझी विनंती आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. %85 जे तरुण आहेत ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांना विचारलं, इतक्या लहान वयात तुम्ही तुरुंगात का आलात? तर ते म्हणतात, घरात आमच्या बाप नव्हता. कोण नव्हता? बोला, घरात बाप नाही. घरात बाप नाही. ऐकता का माझं बोल सगळ्यांनी? Yes. घरात आमच्या आई आहे, पण घरात बाप नाहीये. घरात कोण नाहीये? बोला, घरात वडील नाहीये. घरात वडील नाही. मागच्या मला घरात वडील नाहीये. घरात वडील नाहीये. वडिलांना ऐकता का माझं बोलणं? 39% जे विद्यार्थी आहेत, जे जास्तीत जास्त 12वी पण शिकत नाहीत, त्यांना विचारलं की तुम्ही शिक्षणात कधी का पुढे का गेला नाहीत? ते म्हणतात, घरात आई आम्हाला धाक द्यायची, पण घरात बाप नसल्यामुळे आम्हाला कोण शिक्षा द्यायचं नाही की असं केलं असं होईल, काय हो असं होईल म्हणून. घरात वडिलांची कमी असल्यामुळे आम्ही 12वी पण पास नाही झालो. पुढे ऐका प्लीज. जास्तीत जास्त मुलं लहानपणीच चोऱ्यामाऱ्या करतात, लहानपणीच खोटं बोलतात, लहानपणीच व्यसना लागतात, लहानपणीच आपण पाहतो शिकण्यात मन टाकत नाही. तर त्यांना असं विचारलं की तुमच्या आजूबाजूच्या परिस्थिती खूप चांगली होती, पण तुम्ही पण त्या कॉलनीमध्ये राहायचा, मग तुमचं काय झालं? ते म्हणतात, घरात आमची आईच सर्व काही करायची, परंतु पप्पा घरी यायचे, रात्रीचे मम्मीला मारायचे आणि मम्मी रडायची, पप्पा सकाळी निघून जायचे. घरात बाप नसल्यामुळे आम्हाला कोणी धाक नाही लावला. काय नाही लावला? वडील यायचे, फक्त झोपायला यायचे आणि मम्मीला मारायचे, आम्हाला ओरडायचे आणि घर सोडून जायचे आणि सकाळी जायचे. आम्ही उठायचो, घरात बाप नव्हता, आम्हीच कपडे घालायचो, मम्मीच बाप बनायची, मम्मीच आम्हाला कपडे शाळेला घालायची, मम्मीच केस करायची, मम्मीच करायची. पप्पा फक्त नावासाठी होते, आडनावासाठी होते. बोला, घरात बाप नाहीये. घरात बाप नाही. असा रिसर्च सांगतो की ज्या मुली एकदम तरुणपणात जास्ती लठ्ठ असतात, असा सर्वे निघालेला आहे,
त्या कॉलेजच्या मुलींना विचारलं की तुम्हाला असं का वाटत नाही की तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप तुमचं म्हणजे ओबीस आहात तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटत का नाही? ते म्हणतात माझं सेल्फ इमेजच नाहीये. काय नाहीये? जेव्हा जेव्हा मी आरशात बघते तेव्हा मला एक समजतं की घरात बाप असता मला प्रेम मिळालं असतं, घरात बाप असता मला करेक्ट केलं असतं, घरात बाप असता मला त्याने सांगितलं असतं, पण घरात बापच नाहीये. त्या बापाच्या कमीमुळे असं मला वाटतं हे दुःख मी कसं करू? मग मी जे मिळेल ते मी खात असते आणि लक्ष देत नाही. माझं सेल्फ इमेज इतकं खालवलेलं आहे की घरात वडील नाहीये, घरात कोण नाहीये. ऐकता का माझं बोलणं? किती ऐकता? हात वर करा बघू. अजून एक सर्वे सांगतो, ऐका प्लीज. याचं कारण आहे मी सांगायचं काय. 75% जे अल्पवयीन मुलं असतात ते लैंगिक शोषण करतात. उदाहरणार्थ निर्भया हा कांड सगळ्यांना माहिती असेल. त्यांना विचारलं ऐसे ख्याल तुम्हारे कैसे आते हैं, ऐसे निगुणता कैसे कर सकते हो, ऐसा कैसा कर सकते हो? वो कहते हैं हमारे पास सब कुछ था पर हमें डांटने के लिए हमारे घर में बाप नहीं था. कौन नव्हता? जर घरात वडील होता, वडील फक्त नाव पुरता होता, तो निघून जायचा, मम्मीला मारायचा, आम्हा टाकून द्यायचा, रात्रीचा यायचा आणि मग हल्ला करायचा आणि मग काय करायचा? 4 महिने वडील नव्हता आणि वडिलांच्या शोधात आम्हाला गुंड मिळाले. हे गुंड आमचे बाप झाले. ह्यांनी आम्हाला शिकवलं रिव्हॉल्वर कशी पकडायची, ह्यांनी आम्हाला शिकवलं माणूस कसा बनायचं, ह्यांनी आम्हाला शिकवलं दाढी कशी कापायची, ह्यांनी आम्हाला शिकवलं माणूस कसा चालतो, ह्यांनी शिकवलं माणसं कधी रडत नाही, ह्यांनी शिकवलं माणसं अशी असतात. जर तुला माणूस बनायचा असेल तर खून करावा लागेल, माणूस बनायचा असेल जर तू मर्द असशील तर असं कर, मर्द असशील तर तसं कर, मर्द असशील तर कर. आम्ही मर्दांगीच्या मागे इतके पागल झालो, आम्हाला समजलंच नाही आम्ही कधी पापात पडलो. घरात बाप नाहीये, घरात काय नाहीये? मग त्या मुलीने विचारलं असं का होतं? नाही, पप्पा घरी यायचे, पप्पा आम्हाला अब्यूज करायचे, आम्ही शांत बसायचो, आम्ही त्याची मुलगी असताना पण पप्पा आम्हाला त्रास द्यायचे, असं करायचं. मी फक्त एक खेळणी होते आणि बाप मला वापरायचा आणि बाप असं करायचा. आणि त्यांना विचारलं असं का झालं, तू अशी का वागतेस? म्हणजे हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नाही, माझ्या बापाला जाऊन विचारा. कुणाला विचारा? मग आता ही 2 मुलं जी आहेत या विधवेची, ही 2 मुलं त्या आईला विचारतात, मम्मी हे एक लक्षात ठेव, हे जे कर्ज जे आहे हे आमच्यामुळं नाही, आमच्या बापामुळं आहे. कोणामुळं आहे? आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या बापाला म्हणायचो की पप्पा आम्हाला चांगलं ट्युशन द्या, पप्पा नाही म्हणायचे आपण प्रार्थना करू, देव गरज पूर्ण करेल. जेव्हा जेव्हा आम्हाला भूक लागायची, चांगलं खायला मागायचो, पप्पा नाही म्हणायचे नाही प्रार्थना करा. एलियाने आज प्रार्थना केली, मग कावळे आले, आपण पण प्रार्थना करू आणि देव कावळे पाठवेल आणि आपल्याला अन्न मिळेल. ही चूक आमची नाही, आमच्या वडिलांची आहे. कोणाची आहे? ही 2 मुलं आईला प्रश्न विचारतात. आई अगोदर विधवा आहे आणि तिला समजतं विधवा पण काय असतं आणि मोठा कर्ज आहे, कर्जाला येत आहे. पण हे 2 मुलं तिला प्रश्न विचारतात, तू बरोबर म्हणतीस आपल्याकडे कर्ज आहे, पण या कर्जाचा आरोप आमच्यावर टाकू नको, आम्ही हे केले नाहीये, आता वडिलांची चुकी आम्हाला भरायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ही 2 मुलं म्हणतात मम्मी आम्हाला समजतं तू प्रॉब्लेम मध्ये आहेस, पण आम्हाला हे पण समजतं आता आमचा पूर्ण तरुण पण आम्ही कुणा चाकरी करणार, कुणा शेतात काम करणार, कुणाचे भांडे घासणार, कुणाचा गुलाम बनणार, आम्हाला कोण मारणार, आम्हाला कोण लुटणार, आम्हाला लोक खालची किंमत देणार, या सर्व गोष्टीमुळे आम्हाला नेहमी आठवणार हे सर्व प्रॉब्लेम्स. मग ती अलिशाकडे आली. कोणाला? ते अलिशा तिला म्हणतात नो प्रॉब्लेम, जरी तुझ्या घरात काय नाहीये, पण ती म्हणती
माझ्या घरात काय आहे? काय आहे? काय आहे? इतिहास असा म्हणतो की या स्त्रीच्या घरात काहीच का नव्हतं. बायबल सांगत नाही, इतिहास म्हणतो ज्या इस्बेलीच्या भीतीमुळे जेव्हा 50 जे भविष्यवक्ते होते त्या गुहेत राहायचे, त्या भविष्यवक्त्यांना हिचा नवरा जेवण पुरवायचा. आणि जितक्या महिने वर्ष ते राहिले त्यांना अन्न पुरवण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी त्याने सर्व घरचे सामान विकलं. आणि ते विकल्यामुळे त्याच्या घरात काहीच उरलं नाही. घरात काय उरलं नाही? आणि मग आपण पाहतो जसं जसं ती जाते, अलिशा म्हणतो जा तू शेंगोने रिकामे भांडे आण. आणि काय कर, ते रिकामे भांडे आणल्यावरती तू काय कर, घरामध्ये ये, दरवाजा बंद कर, ते तेल ओत आणि बघ काय होतं ते. लक्षात घ्या, आता त्या तिघांना पण माहिती नव्हतं की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काय करणार आहे. आणि जेव्हा ती मुलं, आई येते, आई सांगते जा अलिशा मला म्हटले की जा रिकामे भांडे आण. आणि काही मुलं गेली असतील, सर्वांच्या घरावर गेली, थाप केली असेल, आंटी हमको क्या चाहिए, खाली बर्तन चाहिए, क्या चाहिए, बोला रिकामं भांड पाहिजे. ह्यांच्या घरात जातात, नॉक करतात, काय पाहिजे, रिकामं भांड पाहिजे. काय पाहिजे, रिकामं भांड पाहिजे. काय पाहिजे, रिकामं भांड पाहिजे. त्यांना इतकी लाज वाटली असेल, लोक म्हणतात जाऊन दे बाबा, ते विधवा झाली, त्याकडे खायला काय नसेल, आणि त्यामुळे मुलांना पाठवती, आपण दान धर्म करूया, हिला खायला देऊया. पण त्याच्या आई सांगितलं, लक्षात ठेवा आपण भीक मागणारे नाही आहोत, मी अलिशाचं ऐकून आलेली आहे. आणि जेव्हा लोक विचारतील तू भांडे का मागतोस, त्यांना फक्त एकच सांग, ज्याची सेवा माझा बाप करत होता, आज त्याच माणसाने मला पाठवलं आहे. म्हणून आंटी लक्षात घ्या, मी भिकारी नाही, मी लाचारी नाही, मी सांगितलं म्हणून आज तुमच्या घरात आलेलो आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मम्मी का करतीस तू आमच्या बरोबर, असं का होतं? ती सांगायला मला का, लक्षात घ्या, तुझा बाप एक प्रामाणिक सेवक होता, तुझा बाप एक देवाला घाबरणारा होता. मी एकच सांगू शकते, जेव्हा तुझा बाप जायचा आणि घरी यायचा, तो बाप इमानदार होता. तो मरेपर्यंत एका स्त्रीचा पत्नी राहिला, तो मरेपर्यंत प्रामाणिक राहिला. त्याने जी पण सेवा केलेली आहे, अलिशाने काही नोंद नसेल केली, पण देवाच्या राज्यात त्याची नोंद झाली आहे. त्याने उत्तम कपडे नाही दिले, पण तुमचा बाप तुमच्यासाठी रोज प्रार्थना करायचा. तुम्ही त्याला म्हणायचा आम्हाला चांगलं ट्युशन दे, आम्हाला चांगलं कॉलेज दे. हो नक्की, आपल्याकडे पैसे नव्हते, पण तुमचं शिक्षण होण्यासाठी बाप रोज प्रार्थना करायचा. तो तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला नाही म्हणायचा आपल्या घरी अन्न नाही, आपल्या घरी पैसा नाही, पण लक्षात ठेव, आज एलियाने प्रार्थना केली आणि विषारी जेवण चांगलं बनलं. एलियाने प्रार्थना केली आणि कावळे आले. एलियाने प्रार्थना केली, मुलगा जिवंत झाला. एलियाने प्रार्थना केली आणि असं होतं, ज्या सेवा मी करत आहे तो पण माझा देव आहे. आपण प्रार्थना करू, आपण श्रीमंत नाही पण आपण भिकारी पण नाही, आपल्याकडे हॉटेलचं जेवण नाही, पण जे पण आहे आपण आनंदाने खाऊया. आपण प्रार्थना करू, आपण प्रार्थना करू, आपण प्रार्थना करू. निश्चित देव काय ना काहीतरी उपाय करेल. आपल्या मुलांचा उदरनिर्वाह, आपल्या मुलांचं पुढचं जीवन, त्यांचं शिक्षण परमेश्वर करणार. लक्षात ठेव, कुछ मिले या न मिले, परमेश्वर की स्तुती हो. आपण प्रामाणिक राहूया, देवाशी प्रामाणिक राहूया, देवाशी सेवा करूया. लोक येतील, लोक जातील, लोक हाय करतील, लोक बाय करतील, पण परमेश्वर कधीच बदलणारा परमेश्वर नाही. तो आज, काल आणि युगाने सारखा परमेश्वर आहे. मी जिवंत आहे का मेलो असो, तो सदा स्वर्गात स्थिर आहे. त्याचं वचन सत्य ढाल व कवच आहे. जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समजावून राहील. मी परमेश्वराला माझा आश्रय, माझा दुर्ग, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. का तो पडद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. रात्रीच्या समयांचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळवेळ मरी भीती वाटणार नाही. तू का घाबरतेस? देव आमचा पक्षाचा आहे, आमचा विरोधी कोण? हालेलुया, 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 ओ हालेलुया, हालेलुया. तुम्ही
तुम्ही का मला दोष देता? तुम्ही लहान आहात, तुम्हाला काय समजतं? मी त्यांची पत्नी आहे. तुमच्यापेक्षा जास्ती दुःख मला आहे. आता माझं सर्व आयुष्य मला एकटं जगायचं आहे. हो, बापाने खर्च केलं, बापाने चांगले कपडे नाही दिले, पण बाप रोज प्रार्थना करायचा. आमेन. हालेलुया, हालेलुया. ते म्हणा बंबई तुम्हाला काय मिळालं? पप्पा फक्त पास्टर आहे, पास्टर आहे, पास्टर आहे. कॉलेजची कधी फी भरली नाही, शाळेची कधी फी भरली नाही. आपण नेहमी कन्सेशन मागायचो, आपण नेहमी डिस्काउंट मागायचो, आपण नेहमी लाईनीत उभं राहायचो. आपण हे म्हणायचो आमचे दप्तर फाटके आहेत, आमचे शू फाटके आहेत, आम्ही शूला पॉलिश करायचो नाही. पण ती लक्षात ठेवा, जरी तुमच्या बापाने चांगलं शिक्षण दिलं नाही, पण चांगलं कॅरेक्टर नक्की बिल्ड केलेलं आहे. बापाने चांगलं पुस्तक दिलं नाही, पण बाप रोज प्रार्थना करायचा, माझ्या मुलाचं शिक्षण देव करणार. हालेलुया, 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 हालेलुया. बोला रिकामे भांडी आणा, रिकामे भांडे आणा, 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 बोला रिकामे भांडी आणा, रिकामे भांडे आणा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येस, हालेलुया. इथे सूत्र 30 मध्ये देवाचं वचन सांगता, हे देवा तू मला जास्ती दिलंस, मी तुला विसरेल, मला कमी नावं ठेवील, मला लागल तितकंच दे. मी हॉटेलचं मागत नाही, पण माझे 5 भाकरी 2 मासे मी आज वर करत आहे. हे लोकांसमोर मायनॉरिटी आहेत, पण देवासमोर मेजॉरिटी आहेत. आज माझे 5 भाकरी आणि 2 मासे तू बहुगुणित कर देवा, तू बहुगुणित कर. आणि ती सांगत असेल, याच विश्वासाने तुझा बाप प्रामाणिकपणे आज मातीच माती गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुझा बाप कधी उत्तम प्रचारक नव्हता, तो फेसबुकवर नसेल, पण त्याच्या पुस्तकात नक्की नाव आहे. हालेलुया. जे बापाचे मोठं चर्च नाही, पण बाप प्रामाणिक राहिला. आमेन. चांगला वक्ता नव्हता तो, पण प्रामाणिक नवरा नक्की होता तो. हालेलुया. त्याचे विचार स्वच्छ होते, त्याचं आचरण स्वच्छ होतं, त्याची नजर साफ होती. तो घरी जायचा तसा, बाबा घरी तसायचा, तो निर्व्यसनी होता. हा प्रामाणिक बाप मिळालेला आहे. तुझा बाप भिकारी म्हणून नाही मिळाला, तुझा बाप देवाचा सेवक म्हणून मिळालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता बोला तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरात काय आहे? बोला तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरात काय आहे? बोला तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरात काय आहे? बापानो ऐका, तर सर्वात पहिले देवाने स्थान तुम्हाला दिलेलं आहे. हे ज्या आकडेवारी सांगत आहेत, ही मुलं ओढून ओढून सांगतात घरात बाप नाहीये, घरात बाप नाही. बाप असून सुद्धा बाप नाहीये. आडनाव पुरता मला बाप नको, म्हटलं नाव पण म्हणून बाप नको. आम्हाला खरोखरचा बाप पाहिजे, तो आमचं चारित्र्य घडवेल, आमच्या बरोबर बसेल, आम्हाला मॅनर्स शिकवेल, आम्हाला उत्तम शिकवेल, आम्हाला चर्चला घेऊन येईल, आम्हाला संडे स्कूलला घेऊन येईल, देवाचं वचन सांगेल, 10 आज्ञा पाठ करून घेईल. असा बाप आम्हाला पाहिजे. अलिशा असं म्हणत नाही की भांड ब्रँडेड पाहिजे, ब्रँडेड कलरफुल पाहिजे, ब्रँडेड मोठं पाहिजे का छोटं पाहिजे. पात्र कसं पण असू द्या, तुटका असू द्या का फाटका असू द्या, फक्त ते रिकामं पाहिजे. ते काय पाहिजे? रिकामं. जर ते प्रत्येक घरात गेले, ते भांडे आणले, भांडे आणले, भांडे आणले, भांडे आणले, आणि ते रिकामं घर आता रिकाम्या भांड्याने अगदी गच्च भरून गेला. हालेलुया. काही लोक हसले असतील, काही लोक मजबुरी म्हणून दिलं असेल, काही लोक दया म्हणून दिले असतील, काही लोकांनी भीक मागता म्हणून भरपूर भांडे द्या, काही लोकांनी हसले असतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा ती आई घरात असताना ती निश्चित प्रार्थना करत असेल. येस. काय करत असेल? प्रार्थना करत असेल. ज्यामुळे रिकामे भांडे घरी घेऊन येतात. आई म्हणती, अलिशाने सांगितलं दरवाजा लावून घ्या. काय लावून घ्या? बरं, दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. बरं, दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. कुठे? दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. तू दरवाजा लावता येईल का पाय? बरं, दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. बरं, दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. बोला, दरवाजा लावून घ्या. बोला बोला. दरवाजा लावून घ्या. बरं, दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. बरं, दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. बरं, दरवाजा लावून घ्या. 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 बरं, दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. दरवाजा बंद करा. दरवाजा बंद करा. दरवाजा बंद करा. दरवाजा बंद करा. दरवाजा बंद
करा. दरवाजा बंद करा. मग अलिशा तिला दरवाजा बंद करायला काय सांगत आहे? अलिशा तिला हेच सांगतो, हे लक्षात ठेव, हा दरवाजा नाही. योहान 10 नक्की होईल 2 वर्षानंतर. योहान 10 मध्ये येशू म्हणतात, पहा मी द्वार आहे आणि जो कोणी माझ्याद्वारे आत येतो तो आत जाईल, बाहेर येईल, त्याला खावयास मिळेल. आणि आम्ही सांगतो, जर तुझा द्वार येशू आहे तर किती काय होऊ दे, तो कर्जदार आत येऊ शकत नाही. जोपर्यंत दारावरती येशू उभा आहे, कुठली मरी आत येऊ शकत नाही, कुठली गरिबी आत येऊ शकत नाही, कुठला कॅन्सर आत येऊ शकत नाही, कुठली येऊ शकत नाही, मुखमारी येऊ शकत नाही, जादूटोणा येऊ शकत नाही, कुठली विद्या येऊ शकत नाही. जोपर्यंत तुझा दार बंद आहे आणि दारावरती येशू आहे, तर लक्षात ठेव, त्या दारावरती मिनिमम 12 केल्याप्रमाणे कोकणाचं रक्त लावलेलं आहे. आणि जोपर्यंत कोकणाचं रक्त आहे, त्या घरात कोणतीही व्यक्ती कॅन्सरने मरणार नाही, कारण का म्हणून तुझा घराचा दार येशू आहे. कोणती हत्या तुझ्याबद्दल चालणार नाही, ना लंबाई ना छोडाई. देवाच्या प्रेमापासून तुम्हाला कोणी बंद करेल? आपली गोष्ट गाडी जाणार नाही, घरची गोष्ट आत येणार नाही. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज दुपारी मी पण दार बंद करणार. हालेलुया, हालेलुया. सर्व विषयांना आज माझं दार बंद आहे. सर्व वाईट गोष्टींना माझं दार बंद आहे. वाईट गप्पांना माझं दार बंद आहे. वाईट पिक्चरला माझं दार बंद आहे. वाईट मित्रांना माझं दार बंद आहे. आजपासून माझ्या घराचं दार येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आजपासून माझ्या घराचं दार येशू आहे. येशू आहे. जितक्यांदा मी दार बंद करेन, माझ्या घरात चोरी कधी होणार नाही. माझा गॅस कधी उठणार नाही. जितक्यांदा मी दार बंद करेन, माझ्या घरात कुठली विद्या आज शिरणार नाही. जितक्यांदा मी दार बंद करेन, माझ्या घरात कोण उपासमारीने मरणार नाही. जितक्यांदा मी दार बंद करेन, माझ्या घरात सर्वांना खायला अन्न मिळेल. जितक्यांदा मी दार बंद करेन, माझ्या घरात मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, पण जे काही आहे मी राष्ट्रांना उचले नाही. जितक्यांदा माझं दार बंद आहे, माझी मुलं देवाच्या भयात वाढणार. माझ्या मुलाचं सर्वपण देव करणार. जितक्यांदा दार बंद आहे, माझ्या घरातलं अन्न सकस आहे. माझ्या घरातलं अन्न ताकद देणार आहे. माझ्या घरातलं अन्न रुचकर आहे. माझ्या घरात हॉटेलचं येत नाही, पण हॉटेलपेक्षा चांगलं माझ्या घरात बनतं. हालेलुया. दार बंद करा. दार बंद करा. हालेलुया. मला विश्वास आहे की आज दुपारी येशूच्या घरी येणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम क्यों करता है, तेरे लिए यीशु रहता है. हालेलुया, हालेलुया. माझ्याकडे रथ नाही, माझ्याकडे घोडे नाही, माझ्याबरोबर देव आहे. माझ्या पक्षाचा आहे. माझा विरोधी कोण आहे? तुमच्याकडे शस्त्र आहे, तुमच्याकडे अस्त्र आहे, पण माझ्याकडे येशूचं रक्त आहे. माझ्याकडे देवाचं वचन आहे. आणि जोपर्यंत निर्गम 12:13 कोकणाचं रक्त मला दारावरती आहे, मला गॅरंटी आहे. परंतु मी आणि माझे घराणे तर परमेश्वराचे सेवक. हालेलुया, हालेलुया. तुम्ही शाप द्या, तो शाप घरी कधी येणार नाही. तुम्ही काय जादूटोणा करा, कधी घरी येणार नाही. आजपासून माझं घर आशीर्वादित आहे. माझी मुलं आशीर्वादित आहे. हरकत नाही, माझ्या घरात गरिबी आहे, पण लक्षात ठेवा, मी गरीब आहे पण भिकारी नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. मुलांना तुम्ही काय रडता? तुझा बाप भिकारी नव्हता, तुझा बाप देवाचा सेवक होता. बोला, मी दार बंद केलेला आहे. दार बंद केलेला आहे. बोला, मी दार
Praise the Lord. Praise the Lord. ये तो सिर्फ झांकी है और सब कुछ ना। आमेन। हालेलुया। दार बंद करते। पहिला मुलगा आहे तो मग पागल झाली. काय झाली? आम्हाला समजतं नवरा गेला म्हणून आई अशी करू शकते. जाऊन दे, मम्मीच्या खातीर आपण मम्मीचं ऐकूया. अलिशा इतके स्मार्ट आहेत. अलिशा तिला म्हणतात तेल तू ओतायचं, मुलं ओतणार नाही. प्रेज द लॉर्ड. नवरा तुझा होता, मुलांचा नव्हता. नवऱ्यानंतरची जागा जी आहे ती बायकोची आहे, मुलांची नाही. अलिशा तिला सांगतो तुझ्या ओतण्यामध्ये अजून एक सिद्धांत आहे. जसा तुझा नवरा अधीन होता, तो अधिकारी झाला, पण जे मुलं अधिकारी होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निर्गम 33 12 13 14 15 16 17 वचन म्हणतं, वडिलांचे शाप 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत मुलांच्या मुलांवरती 3 ते 4 पिढीपर्यंत वडिलांचे शाप येतात. कुणाचे शाप येतात? बापाला खूप मोठा प्राइस आहे. जर शाप येतात तर आशीर्वाद पण येत असते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला दार बंद केलं. आज या चर्च पण दार बंद केलं आहे. जे आत आले ते जिंकले. बाहेरचे फक्त बाहेरूनच बघतील, आतल्यांनाच माहितीये रिकामे भांडे किती आवाज. घरात रिकामे भांडे आहेत, हॉलमध्ये रिकामे भांडे भरलेले आहेत, डायनिंग हॉलमध्ये आहेत, बेडरूम मध्ये आहेत, बाथरूम मध्ये रिकामे भांडे 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 सगळे भांडे. आवाज टणटण आवाज येतो. सगळे म्हणतात पागल हो गए, पागल हो गए, पागल हो गए. पर वो प्रिया शांति में पागल नहीं हो. हालेलुया. हालेलुया. थँक यू. जशी ती तेलाची बॉटल उघडते, पहिला मुलगा भांड आणतो, ती ओतते, ते भांड भरून जात. दुसरा मुलगा भांड घेऊन येतो, ते भांड भरून जात. 2 लहान मुलं, 2 लेकर उभे राहा. आपण 2 जण पहिला एक मागे उभा. पहिला येतो, तो ते भांड भरत, तो घेऊन जातो, भांडे ठेवतो. दुसरा येतो, भांड भरत ठेवून जातो. परत पहिला येतो, भांड भरतो, घेऊन जातो. ते दोघं रडतात, ते दोघं बघतात, भांड घेतात, ठेवून येतात, भांड घेतात, ठेवून येतात, ते दोघं रडतात. अरे आम्हाला वाटलं की आपली मम्मी पागल झाली, आम्हाला वाटलं काय सदमा झाला, आम्हाला वाटलं आमचा बाप भिकारी होता. ती मुलं रडतात आणि आई सांगत होते की नाही, ज्या देवाची सेवा तुझा नवरा करत, बाप करत होता, माझा नवरा करत होता, तो देव आज वगैरे सारखा आहे. ते भांड आणतात, ते भांड आणतात, ते भांड आणतात, ते भांड भरतात, ते भांड भरतात, ते भांड भरतात. ते दोघं आश्चर्य करतात. आपण किती नावं ठेवलं आपल्या वडिलांना, आपण किती हसलो आपल्या वडिलांना, पण वडिलांचा देव अजून जिवंत आहे. ते भांड आणतात, ते भांड आणतात. आता सर्व रिकामे भांडे जे आवाज करत होते, आता सर्व रिकामे भांडे आता तेलाने भरून गेले आहेत. ते भांड आणतात, ते भांड आणतात, ते भांड मोठं छोटं, छोटं अजून छोटं मोठं, सगळे भांडे आणतात, सगळे भांडे आता पूर्ण घर आता तेलाने भरून गेलं आहे. त्या घरामध्ये पहिले काहीच नव्हतं, त्या घरामध्ये तेल आलेलं आहे. आणि आता पाहतो की आई सांगते, थांबा, मी अलिशाकडे परत जाऊन येते. बोला, मी अलिशाकडे परत जाऊन येते, परत जाऊन येते. जेव्हा तिला अलिशाने विचारलं तुझ्या घरात काय आहे, ती काय म्हटली, माझ्या घरात तेलाच्या एका कुपीशिवाय, तेलाच्या भांड्याशिवाय, मटक्याशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीच नाही. अलिशा तिला सांगतो, हे तेल तू आयुष्यभर कमी समजलीस. तुला वाटलं अलमारी विकून मला पैसे येतील, हे विकून मला पैसे येतील, सागवान विकून मला पैसे येतील, सोनं विकून पैसे येतील. पण सोन्यापेक्षा हे जे तेल, फक्त तेलाची बॉटल नाही, तुझ्या नवऱ्याची सेवा आहे. हालेलुया. 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 तू नेहमी 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 आपल्या नवऱ्याला कमी समजलीस. तुला नवरा पॉप्युलर नव्हता, त्याला फॅन्सी नव्हता, पण फंक्शनल होता, कॅरेक्टर होतं, त्याच्याकडे
आयुष्यभर कमी लेखली गेली तर माझा नवरा चांगला बघता का नाही, ह्याला तिकडे का बोलवत नाही, ह्याला इकडे का बोलवत नाही, ह्याला स्पीकर का बनवत नाही, ह्याला माईक का देत नाही, ह्याचा नंबर का घेत नाही, ह्या सर्व गोष्टीची नोंद देवाने घेतलेली आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, संकटाने धीर, धीराने शील, त्या छायेचं मरण आणि देवाची आशा शाश्वत नाही. या सर्व गोष्टींचा प्रामाणिकपणा या मोठ्या अलमारीत नाही, या पैशात नाही, या तेलाच्या बॉटलमध्ये आहे. आणि आज सुद्धा नवरा नाही, पण तेलाची बॉटल, त्याची सेवा 40 वर्षाची, 50 वर्षाची, 60 वर्षाची, 35 वर्षाची आज या बॉटलमध्ये देवाने ठेवलेली आहे. आणि ही बॉटल तू एवढी कमी लेखली गेली, तुझी मुलं असतील, ही बॉटल काय करणार, ही बॉटल काय करणार, ही बॉटल काय उपयोगाची नाही. पण याच बॉटलमुळे आज देवाने तुझी परिस्थिती बदललेली आहे. आज तुझा नवरा नाही, पण नवऱ्याची सेवा तुझ्या कामाला आलेली आहे. आज तुझा नवरा नाही, पण त्याचा अभिषेक कामाला आलेला आहे. आणि जशी जशी मी त्या व्यक्त केली की धन्यवाद देते देवा, जो उपकार म्हणते मी सेवकाच्या घरात आलेली आहे, जो उपकार म्हणते माझं घर धार्मिक आहे, जो उपकार म्हणते तू प्रामाणिक देव आहेस, जो उपकार म्हणते तू विश्वासयोग्य देव आहेस, जो उपकार म्हणते तू कोणी टाकणार नाही व सोडणार नाही, जो उपकार म्हणते तू आज काल आणि युगासारखा देव आहेस, जो उपकार म्हणते देवा तू मला कधी एकटा सोडणार नाही. मृत्यू छायेच्या तेजात असले तरी कसल्या अनिष्ट भुलत नाही. आज मी इतक्या वर्ष माझ्या नवऱ्याची सेवा नाव ठेवत केली, पण या तेलाच्या बॉटल मध्ये त्याचा अभिषेक लपलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तू कमी लेखलास आज तोच कोणशिला झालेला आहे. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, hallelujah. जेव्हा घरात अन्न नव्हतं देव मला पाहायचा, जेव्हा घरात पैसे नव्हते देव मला पाहायचा, जेव्हा घरात उत्तम जेवण नसायचं देव मला पाहायचा, फीस भरायला पैसे नव्हते देव मला पाहायचा. आणि या सर्वांचं समीकरण करून देवाने आज या छोट्याशा तेलामध्ये, या बॉटलमध्ये इतका मोठा जीवदान दिलेला आहे की देवाचं वचन सांगतं, अलिशा म्हणतो जा आणि तेल विक आणि संबंध कर्ज फेडून टाक. तुझ्या मुलाचा विवाह कर. तुझ्या नवऱ्याने काही सोडलं नाही, पण या नवऱ्याने एक मोठं तेलाचं फळ सोडलेलं आहे. मोठी प्रॉपर्टी सोडली नाही, मोठी कार सोडली नाही, मला घर सोडलं नाही, मला शेत सोडलं नाही, पण अभिषेक ठेवून गेला आहे. आणि आज त्या अभिषेकामुळे देवाने तुझी सर्व गरज पूर्ण केली आहे. हालेलुया, हालेलुया. कितना विश्वास आहे की देवा तुमची पण गरज पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. फिलिपच्या हातात 5 भाकरी 2 मासे मायनॉरिटी आहेत, येशूच्या हातमध्ये मेजॉरिटी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मार्ताला येशू म्हणतात जो देवाचा विश्वास ठेवशील देवाचा गौरव पाशील. पण एकच गोष्ट आहे, ही दोन सरकवा, ही दोन सरकवा. आज परमेश्वर सांगत आहे तुम्ही प्रत्येक दोन सरकवा. आणि ज्याला तुम्ही शुल्लक समजणार आज तीच गोष्ट देव मोठा कोणशिला करणार आहे. ज्याला तुम्ही नावं ठेवली तीच व्यक्ती मोठी वर जाणार आहे. ज्या तुम्ही हसणार आज त्याच व्यक्ती देव वर करणार आहे. लक्षात ठेवा, मी काल बोललो त्या राजा राग येतो तो मोठमोठे पुरुष पाहतो, पण देवा राग येतो तो राजा घरी पाहतो. आता तेल ओतायची वेळ आलेली आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.